पुसेगावच्या बाजारात आम्ही 3 वर्ष झाले आवाज उठवतोय. तर पुसेगावचा बाजार परमपूजनीय सेवागिरी महाराजांनी त्यांच्या जीवन काळामध्ये शेतकऱ्यांना चांगली जनावरं मिळावीत आणि शेतकऱ्यांची शेती चांगल्या प्रकारे व्हावी या अतिशय पवित्र हेतूने सुरू केला. परंतु आज मुद्दा असा आहे की आज त्या ठिकाणी कसायांची मोठी संख्या येते. या पुसेगावच्या बाजारात कसायांची संख्या जास्त यायला लागलेली आहे आणि त्यांचे आमच्याकडे फोटो आहेत गेल्या वर्षीचे. जरा दाखवा फोटो खाली सगळ्यांना. की कसाई येतात, तडीपार असलेले कसाई येतात, पोलिसांच्या ताब्यात आम्ही देतो, पण पोलीस कारवाई करत नाहीत, पोलीस कारवाई टाळतात. गेल्या वर्षी अनेक जनावरं कत्तलीला जाण्यासाठी आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांचं अजिबात सहकार्य आम्हाला मिळालं नाही. गेल्या वर्षी मी गेल्या वर्षी त्या ठिकाणी उपोषण केलं. यात्रा कमिटीने मला पत्र दिलं की आम्ही इथली काळजी घेऊ म्हणून, पण त्यांनी काळजी काही घेतली नाही. माझे उपोषण सुटल्यानंतर सुद्धा अवधूत धुमाळ तिथं लक्ष देत होते. द्या ना खाली जाऊन दाखव प्रत्येकाला. असं काय करतो अवधूत धुमाळ? सगळ्यांकडे लक्ष देत होते, परंतु त्यांनीच मला सांगितलं की इथं कसायांची वर्दळ झालेली आहे. कर्नाटकमधल्या गाड्या आलेल्या आहेत कसायांच्या आणि या ठिकाणी कत्तलीच्या हेतूने बैलांची खरेदी विक्री झालेली आहे. 2 वर्षापूर्वीचा माझा अनुभव असा आहे की मी एक गोरक्षणाची कारवाई नात्यापुत्याला केली, दुसरी फलटणला केली. दोन्ही ठिकाणी आम्हाला अशी माहिती मिळाली की पुसेगावच्या बाजारातनं त्यांनी बैल खरेदी केलेली आहेत. हे त्यांनी कबूल केलं, जे आरोपी होते त्यांनी. तर अशा या बाजाराचं आज स्वरूप बदललेलं आहे आणि खराब परिस्थिती निर्माण झालेली आहे. पोलीस तिथं अजिबात लक्ष देत नाहीत. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे, कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे गाय, बैल, वासरू यांच्या कत्तलीच्या हेतूने झालेल्या खरेदी विक्रीला पूर्णपणे बंदी आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सेक्शन 5 आणि 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा त्याच्याकरता दिलेली आहे. परंतु या कायद्याची अंमलबजावणी करणं बंधनकारक असून सुद्धा पोलिसांनी गेल्या वर्षी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काही केलं नाही. ही वस्तुस्थिती आहे. समीर शेख जे होते ते याच्या बाबतीत संवेदना शून्य होते, ही वस्तुस्थिती आहे. तर तिथले जे इन्स्पेक्टर होते, त्यांचं काय आडनाव तुम्ही कोमण साहेब, ते सुद्धा बेजबाबदार पद्धतीने वागलेले आहेत गेल्या वर्षी. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही कलेक्टर आणि एसपीच्या समोर आता मांडलेल्या आहेत या सगळ्या गोष्टी. तर आमचं म्हणणं असं आहे की स्वतंत्र पोलीस पथक त्या ठिकाणी नेमलं पाहिजे की जे यात्रेच्या पूर्ण काळात त्या ठिकाणी थांबेल आणि यात्रेच्या पूर्ण काळात त्या ठिकाणी थांबून त्या एकही बैल कसायांच्या मार्फत खरेदी विक्री होणार नाही याची काळजी ते घेतील आणि गोरक्षक तिथं आमचे थांबतील. तर गोरक्षकांना पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. दुसरी आमची मागणी अशी आहे की यात्रा कमिटीने याविषयी जाहीर निवेदन दिलं पाहिजे प्रसिद्धी माध्यमांमध्ये आणि तिथं सुरू राहिलं पाहिजे की कसायांना, त्यांच्या हस्तकांना, त्यांच्या नोकरांना बाजारात यायला बंदी आहे. त्याचं कसं काय करतात, ठराविक शेतकरी पाठवतात आणि शेतकऱ्यांच्या मार्फत जनावरं खरेदी करतात आणि जनावर घेऊन जातात. पण आम्हाला गोरक्षकांना असे बनावट शेतकरी ओळखता येतात आणि प्रशासनाने सुद्धा अतिशय कठोर अटी घातल्या पाहिजेत की जो शेतकरी आहे त्याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे तिथं. आणि सगळ्यात सोपा उपाय असतो याच्यात, तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोणाचाही मोबाईल तपासला त्या मोबाईलमध्ये कसायांनी केलेले फोन नंबर सापडतात. आता शेतकरी जर आला आणि शेतकऱ्याचा मोबाईल जर तपासला आणि त्याच्यामध्ये जर कसायांचे नंबर मिळाले तर निश्चितपणे तो शेतकरी लबाड आहे, तोही आहे आणि तो बनावट शेतकरी कसायांना मदत करण्यासाठी आलाय सिद्ध होतं. आणि पोलिसांना हे सगळं करता येतं, परंतु पोलीस सुद्धा सोंग घेतात आणि कसायांना इनडायरेक्टली मदत करतात आणि ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे असा आमचा डायरेक्ट थेट आरोप आहे. तर आमचं म्हणणं असं आहे की यात्रा कमिटीने डिक्लेअर केलं पाहिजे की इथं कसाईंना एंट्री नाही, कसाई आले तर यात्रा कमिटीच्या लोकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले पाहिजेत. तसं प्रसिद्धी माध्यमात जाहीर केलं पाहिजे. मागच्या वर्षी यात्रा कमिटीला आग्रह धरून सुद्धा प्रसिद्धी माध्यमामध्ये ते डिक्लेअर करायला सुद्धा तयार नव्हते. म्हणजे प्रसिद्धी माध्यमात तुम्ही डिक्लेअर करा की कसाईंना एंट्री नाहीये, नाही केलं त्यांनी. तिथं बोर्ड लावा, संदिग्ध बोर्ड लावून टाकला, याला काय अर्थ नाही. मग शासनाने सुद्धा कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलं की तुम्ही स्पष्ट आदेश दिले पाहिजेत
की बाबा या ठिकाणी कसायांना एंट्री द्यायची नाही. आणि सगळ्यात गंभीर गोष्ट अशी आहे की तुम्हाला आम्ही GR पाठवलेला आहे. 2024चा जो GR आहे त्या GR मध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे, शेवटचं पॅरेग्राफ आहे बघा, शासन निर्णय असा पॅरेग्राफ येतो GRचा. तर त्यामध्ये असं स्पष्ट म्हणलेलं आहे की 1 जून 2024 याच्यानंतर एकही जनावरांची पशुधनाची खरेदी विक्री एअर टॅगिंग शिवाय होणार नाही. आणि तिथे एअर टॅगिंग वगैरे काही नसतं. एअर टॅगिंग न करता जनावरांची खरेदी विक्री त्या ठिकाणी केली जाते. तर मी असं आग्रह धरलेला आहे, मागणी केलेली आहे की जर कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करायला यात्रा समिती तयार नसेल तर हा जनावरांचा बाजार बेकायदेशीर ठरतो म्हणून तो रद्द करून टाका अशी मागणी आहे आमची. आणि जर हे झालं नाही तर आम्ही त्या ठिकाणी आमरण उपोषण करणारच आहोत. परंतु आमचे सातारा जिल्ह्यातले सगळे हिंदू संघटनांचे कार्यकर्ते, सगळे गोरक्षक त्या ठिकाणी जमतील आणि त्या कसाईंच्या एंट्रीला विरोध करतील. मग संघर्ष झाला तरी चालेल. गेल्या वर्षी आम्हाला पुसेगावच्या गावकऱ्यांनी वाईट वागणूक दिलेली आहे, परंतु आम्ही त्या वागणुकीला न जमवता तिथं थांबलो. परंतु समीर शेख यांनी आम्हाला सांगितलं की आता तिथे एकही कसाई येणार नाही आणि ते तुम्हाला लेखी पत्र देतील. परंतु त्यामुळे आम्ही उपोषण सोडलं. परंतु यात्रा कमिटीने, पोलिसांनी दिलेले शब्द पाळले नाहीत. आणि नंतर अवधूत धुमाळे यांच्याकडनं आम्हाला माहिती मिळाली की तिथं कसाई नंतर आले, त्यांचे फोटो अवधूत धुमाळे काढले, पोलिसांना दिले. काही कसाई फलटणचे तडीपार गुंड होते, म्हणजे फलटणमधून 2-2, 3-3 केसेस झाल्यात कत्तलीच्या म्हणून त्यांना तडीपार केलं होतं, तरी ते त्या ठिकाणी आलेले होते. तर अशा प्रकारे सगळ्या पोलिसांचं अतिशय दुर्लक्ष असतं या कामाकडं. यावर्षी आम्हाला जरा दोषी साहेबांकडनं आशा आहे, कारण त्यांनी मला आश्वासन दिलं की मी स्वतंत्र पथक नेमतो, LCBच्या लोकांना सांगतो त्या ठिकाणी यात्रा बाजार रद्द करावा अशी सुद्धा शिफारस करतो, असं सुद्धा त्यांनी आम्हाला दोषी साहेबांनी सांगितलेलं आहे. तर असा सगळा हा विषय आहे, गंभीर विषय आहे. चांगले चांगले खिलारी बैल, एकीकडे आम्ही म्हणायचं शर्यतीला परवानगी द्या आणि शर्यतीच्या लायकीचे जे बैल असतील ते तिकडे कसायांच्याकडे जातात, हे योग्य नाही. आणि कायदा असताना महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आहे, पुसेगावचं पावित्र्य आहे, सेवागिरी महाराजांचं समाधीस्थान आहे आणि अशा ठिकाणी इतकं अपवित्र काम केलं जातं हे आम्हाला काही योग्य वाटत नाही. आणि याला आमचा पूर्ण विरोध आहे. आणि आमचा विरोध आम्हाला ज्या मार्गाने व्यक्त करता येईल, आंदोलन असेल किंवा आमचे काही मिरवणुका असतील, पदयात्रा असतील, संघर्ष असेल, कोर्टाच्या केसेस असतील, सगळ्या मार्गाने आम्ही हा विरोध त्या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. काय बघा तुम्ही, जनावरांची जंगी यात्रा पुसेगाव, हे आजचं हेडिंग नाही आपलं, हे सुरुवातीपासूनच आहे. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी असणारी जनावरांची खिलार यात्रा ही पुसेगावमध्ये होत असते. कमीत कमी 40,000 ते 50,000 जनावर या ठिकाणी बैल येत असतात. या ठिकाणी आम्ही सनातन धर्माचे प्रचारक आणि प्रसारकच आहोत. आमच्या अंगावर भगवं वस्त्र आहे. आम्ही स्वतः, आणि महाराष्ट्रामध्ये तर आपण आदरणीय महाराष्ट्राचे भूतपूर्व मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेबांनी गोमाता ही आपली महाराष्ट्राची गोमाता पण समजलेली आहे त्याचं. तर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आम्ही स्वतः त्यात म्हणा किंवा गोरक्षकवाले असतील म्हणा, यांनी या ठिकाणी येऊन बाबा आता कसं असतंय, आता ते व्यापारी घेत असतात, शेतकऱ्याकडनं माल घेत असतात. हा जनावर जे शेतकरी दुसऱ्या मार्केटमध्ये विकाय नेतात का कसं नेतात ते का आपल्याला माहीत नसतं. आता प्रत्यक्षात या ठिकाणी गोरक्षकवाले येतात, बघतात, त्यांना शंका वाटते की ते पोलीस स्टेशनला नेतात गाडीच्या ठिकाणी काय. म्हणजे या ठिकाणी असं आम्ही कुठली त्यांना हस्तक्षेप करत नाही. तुम्हाला शंका वाटते तुम्ही तिथं जावा, बघा प्रत्यक्षात तिथं. कारण आम्हालाही त्यापासून गोरक्षण झालंच पाहिजे ना, गाईचं संरक्षण झालंच पाहिजे. आता मोठमोठे प्रत्येक गायीला महाराष्ट्र शासनाने सुद्धा 40 रुपये दिली ती पर डे. त्यामुळे गोशाळा आहे त्या ठिकाणी जर ज्या शेतकऱ्याला परवडत नसेल तर त्यांनी त्या गोशाळेतून गायी घालवात ना. ज्या शेतकऱ्यांना गायी सांभाळायला परवडत नाही, समजा भाकड गाई झालेली असते, त्या गोशाळेमध्ये जमा करावत ना त्यांनी. अशा व्यापाऱ्याला विकल्याच नाही पाहिजे ते त्यांनी तुम्ही. कारण आपल्याला त्या गायीपासून आपल्याला भरपूर असं मिळालेलं आहे, आशीर्वाद मिळालेला आहे. त्यांना 4-2 खोंड झालेली असतील म्हणा, किंवा आपण ते दूध घेतले असते म्हणा, गाईचं शेण आपल्याला आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळालं असते. हा शेतकरी राजा असतो हटवायचं. कारण शेतकरी याचा अर्थ ते शेती आहे म्हणून आपण त्याला शेतकरी म्हणतो. आणि शेतीसाठी गाय महत्वाची आहे. त्याचं गोमूत्र आपण बघतो, अगदी डाळिंब असेल बाग म्हणा, तुमचे कुठले फळफळावर असेल म्हणा, भाजीपाला असेल म्हणा, द्राक्ष बाग असतील म्हणा, याच्यावरती स्पेशल गोमूत्र फवारलं जातं हेंटवायचं. बरोबर.
होम हवनला सुद्धा गाईच्या गोवऱ्या पहिल्यांदा महत्त्वाचे लागत असतात एवढंच. म्हणजे इतके आपण त्या गायीनं आपल्याला त्याच्या आयुष्यामध्ये गायीनं आपल्याला दिले असते तर कुठलाही शेतकरी माझ्या मते तरी अंदाजानं की तो कसाईसाठी विकत नसणार आहे. आता ते शेतकऱ्याला काय माहिती की हा व्यापारी कसाईसाठी नेतोय तो, ही गोरक्षणाचं कामच आहे ना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येणार असं. आणि त्या शेतकरी हे बाबा तुमची काही कसाई जात्या तुम्ही विकू नका, तुम्ही गोशाळेत पाठवा किंवा आमच्याकडे द्या, आम्ही आमच्या गोशाळेत नेतो. हे नियम पण झालं पाहिजे ना या गोष्टी नेण्याशी. त्यांचा काही संबंध आहे आमचा आणि त्या व्यापाऱ्यांचा किंवा आमचा काही संबंध आहे येत नाही. ते आमच्यावर त्यांनी टीका करायचा संबंधच येत नाही ना. ते कोण टीका करते त्याला आमच्याकडे घेऊन या की त्यांच्याकडे सांगतो त्यासनी. मग मी आमचा आणि त्याचा काय संबंध आहे त्या गोरक्षण. आम्ही जातीनं आम्ही आमच्याकडे भगवाय ह्यांच्याकडे पांढरी कापडायची नेटवायची गोरक्षण म्हणणारी नेटवायची आई त्या बायका पण सोडून घालून ती बघवी कापड आमच्याशी त्या अंगाला राखून लागून त्यागी बनवून देते की सांगा तुम्ही. मग त्यांच्यात खरं काय गाय गोरक्षक आमच्यात गोरक्षक कळत असली. आम्ही जातीनं गोस्वामी देण्यात ठेवायचं गाईचं रक्षण करणारी माणसं आहे. आम्ही त्या गाईत आता एवढं मोठं इथं संस्थांचं बाकीचं एवढं सगळं कारभार सोडून या जनावरच्या बाजारामध्ये आम्ही काय तुम्ही सांगितलं तुम्ही आहेस ना तुम्ही गोरक्षण तुम्ही स्वतः म्हणतो ना तुम्ही जावा तिथं तुम्ही ते शेतकऱ्याला सांगा ही तुमची गाय कसाही जात्या. अहो तुम्हाला गोरक्षण तुम्ही म्हणतायचं तुम्ही तुम्हाला बघितलं की तुमच्याजवळ ती व्यापारी म्हणजे दलाल कोण आहे किंवा ते हे व्यवसाय करणारा कोण जे असेल ते थांबणारच नाही ना. कारण तुम्ही गाय पकडले की तुमचे त्याचं नुकसान होणार आहे. त्याच्याकडे काय पैसे कारखाना काढला काय त्या कुणी त्या हे ना कसाईवाल्यानं गाई शेतकऱ्याकडे घ्यायचं त्याला पैसे द्यायचं तुम्ही गाड्या पकडणार आणि मग तो नुकसान झालं ते मूर्ख काय का तेव्हा सांगा तुम्ही. त्यामुळे असं कोणी समजायची गरज नाही. आमच्यावर कोणी टीका करायची नाही. टीका करण्याला माझ्याकडे घेऊन त्याला बघतो काय असेल ते मग त्याच्याकडं. आम्ही त्याच्या पुढचं गोरक्षणवाले आम्ही आमच्यावर भगवं कापडले आम्ही सगळा प्रपंच राख रांगोळी करून आम्ही या धर्मक्षेत्रामध्ये धर्माचा आम्ही प्रचारक आहोत. ध्यानाचं ही काय प्रचार करते ध्यानाची. तुम्ही कुणाला एकाला सुद्धा तुम्ही तिथं हे करू नका म्हणलं अजिबात त्याच नाही म्हणलं. कोणाला व्यापाऱ्याशी कुठल्या काय करून द्या म्हणलं. गोरक्ष तुम्ही स्वतः माझ्याकडे पत्रक देणार ते ना पत्रक तुम्ही यात्रेत सगळे वाटा म्हणलं. पण आंदोलन कोणी करायचं नाही म्हणलं नेटवायचं. आमच्या यात्रेला कोणी गालबोट लावायचं नाही. तुम्हाला शंका वाटते नाही तिथं तुम्ही जातीला हजर राहा. शेतकऱ्याला सांगा तिथं तुम्ही गाय विकू नका म्हणते. हे कोण आहे खाटी गाय किंवा हे विकणार आहे कोण. ह्यो तुमची गाय कुठे कसाही जाणार आहे तुमची तुम्ही तिथं सांगा. शेतकऱ्याला समजावून ठेवायचं. शेतकरी हा आडा नाही त्याला काय करते शेतकऱ्याला सांगा तुम्ही. त्याला पैशाचे मतलब पाहिजे नेटवायचं. तुम्ही बाबा तुम्ही ठीक आहे तुम्ही कसाईवाले विकू नका तुम्ही आमच्या गोशाळेमध्ये त्याला सांगा ना. तुम्ही गाईच्या जीवनावरती आता त्या गायीवरती 20 वर्ष तुम्ही गायला सांभाळलेलं आहे. तुम्ही त्याचं दूध खाल्लं या तुम्ही त्याला तुमच्या शेताला वापरलेलं आहे. तुम्ही गोमूत्राचा वापर केलेला आहे. तुम्ही अनेक वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला आहे. गायी आपली गोमाता आहे आपली ती अशी काय शेतकऱ्याला काय सगळं ज्ञान काय आहे का कोण आईच्या पोटातून शिकून आलेलं आहे नेटाचं त्याला कुणीतरी मी सांगितलं पाहिजे. शेतकऱ्याला सुधारायचं सगळे शेतकरी काय हुशार नाही ती नेटवायचं. त्यामुळे त्याला समजावून सांगा तुमची काम आहे ती की बाबा तुम्ही कसाईवाले लिहू नका आम्हाला द्या किंवा तुमच्या गोशाळेमध्ये द्या. तुम्हाला ह्या 5-10-20 हजारानं तुमची काही लगेच काही प्रॉपर्टी म्हणजे परिस्थिती कमी होत नाही नेटवर्कचं. अशा गोष्टी आपण गोरक्षणवाल्यांनी समजावून सांगितलं पाहिजे नेटवर्कचं. परंतु टीका केलं किंवा एखादं आंदोलन करणं हे आम्ही चालवून देणार नाही कोणाला सुद्धा नेटवायच्या गोष्टी. आम्ही स्वतः धर्मप्रचारक आहोत. आम्ही स्वतः सनातन धर्माचे पालक आहोत नेटवायचं आणि आम्ही असली कुठली गोष्ट चालवून देणार नाही कोणाची नेटवायचं.